इथे असं? एक मिनिट हे ना हे मी लावतो. हे काय? हा पडदा आहे. मग हा असा लावतात काय? अश्विनी अहो मी किती मेहनतीने लावलेला. जा आणि सुई धागा घेऊन या. जा. बरं आणतो मी. द्या मी करणार. हे काम कोणाचं आहे? माझं. द्या. अश्विनी बघा कसं आहे ना, काम तुमचं आणि माझं असं काही नसतं. दिवसभर तुम्ही किती मेहनत केली, तुम्ही थकलाय, मी करतो. द्या. द्या. मी अश्विनी करते. द्या. फोटोग्राफर मला व्यवस्थित जमतं ते मी करणार. नाही अश्विनी मला येईल. मी करते. द्या. अहो मी प्रोफेसर आहे, मला सगळं येतं. काय तुमचं लक्ष कुठे होतं तरी मी सांगत होते. हे धरा. का तुझे वेड ह्या जीवाला जडावे, डोळे बंद. डोळे बंद करा. स्वप्न दिवस रात्री पडावे, डोळे बंद. जशी आभाळ धरती जुळली आपुली प्रीती. हळद आहे हळद हळद. हा थोडं झोंबेल नंतर बरं वाटेल. हा लग्नानंतर का होईना यांच्या अंगाला हळद लागली. तुझं माझं जमतंय जमतंय, तुझं माझं जमतंय जमतंय. झालं मम्मी मॅडम ओके. घ्या बनला तुमचा ताजमहाल. अरे थांबा थांबा. काय झालं? शुभू अरे नवीन घर नवीन नवरी ती पहिल्यांदाच घरात पाऊल ठेवतीये म्हटल्यावरती गृहप्रवेश तर व्हायलाच हवा. हो अहो पण वरी नॉट. मी आहे ना, मी तुमच्या दोघांनाही ओवाळी. झेंडू बेबी. येस. सुंदर दिसतोय लक्ष्मी नारायणाचा जोडा. पम्मी दी. झेंडू माझा फोन दे ना. अरे स्माइल से ची. हा झेंडू हे घे व्हिडिओ काढा. हॅपी संसार डे. हॅपी संसार डे. पम्मी दी हॅपी संसार डे. हा त्यात काय रोज डे असतो.
असतो, टेडी डे असतो, चॉकलेट डे असतो, फ्रेंडशिप डे असतो, फादर डे असतो, मदर डे असतो, मग संसार डे का नाही? वा बेकार पम्मी मॅडम तुम्ही ना म्हणजे केकू थँक्यू. आशू नाव किक द मापट. हा अरे किक किक मापट किक. पम्मी दी. अगं हे माप ओलांडून आत ये असं म्हणायचंय पम्मी दींना. हा अरे थांबा थांबा. असं कसं? जोपर्यंत नाव घेत नाही तोपर्यंत आतमध्ये नो एंट्री. अगं आत्ता नाव. आत्ता म्हणजे आत्ताच घेतात नाव. चल घे पटकन. आशू अगं लाजतीस काय? घे ना नाव पटकन. हे वचन आहे माझं की या संसारात सुखाने नांदेन. शुभंकर सोबत दुरावलेल्या नात्यांना एका धाग्याने बांधेन. बेकार एकदम बेकार. वा काय नाव घेतलंय वहिनी. वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड. काय भारी नाव घेतलंस ग तू. शुभू आता तू नाव घ्यायचं. मी का तू काय नाही नाव घेणार? अरे आपली मुलाकडची बाजू आहे. तू पण नाव घ्यायचं. घे नाव. हा, मी कशाला? मी कशाला म्हणजे? असं कसं? तूही नाव घ्यायचंस. अहो, मला नाही येत नाव घेता. चाळीत घेतलं होतंस ना तू नाव. OMG पम्मी मॅडम OMG. म्हणजे मी नंतर चाळीत गेले ना तेव्हा गोट्यानी मला सांगितलं. गोट्या माहिती असेल ना, तो छोटासा क्यूट एक्स्ट्रॅक्टिंग करणारा. त्यांनीच मला सांगितलं. तेव्हा कसं नाव घेतलं होतं तसं घे ना नाव. घे ना शुभू. अरे लाजतोस काय? हो अरे प्रोफेसर आहेस तू. घे. घेतो नाव. जिला मी शोधत होतो पुस्तकांच्या पानोपानी, जिला मी शोधत होतो पुस्तकांच्या पानोपानी, ती अश्विनी दडली होती माझ्या मनोमनी. कुणी हे हसुनी सांगून काली जाते. तुझं माझं जमतंय जमतंय तुझं माझं जमतंय. वा वा शुभंकर वा. अरे काय नाव घेतलं तू. एकच नंबर. क्या बात है. हाऊ रोमॅन्टिक. अरे पण हा लग्न नावाचा प्रकार माझ्या नशिबात कधी येणार आहे? अरे मला पण नाव घ्यायचंय. केकू जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा तू नाव घे. आता यांना आतमध्ये येऊ दे. आशू शुभू या ना, या आतमध्ये. नगरकर बाई, ओ नगरकर बाई, झाला तुमच्या सुनेचा गृहप्रवेश.
द्या द्या आशीर्वाद द्या. कुणाला कसं वागायचं तसं वागा. मी कुणाला काही सांगणार नाही. आशीर्वाद दे. शारदा, हे बघ, बाप म्हणून मी जे काही वागतो ना ते अत्यंत साहजिक आहे. मी नाही कठोर वागू शकत. मी कठोर वागू शकते. मी कठोर वागू शकते. तू कठोर वागतेस, पण अगं तुझ्या बाळाच्या बाबतीत तू इतकी कठोर नाही वागू शकत. पण मी कठोर का वागतेय त्याला काही कारण आहे. कारण आहे ना. आहे ना, नक्कीच कारण आहे. बघ ना, म्हणजे आता तू शुभंकरचं ज्या मुलीशी लग्न लावून देणार होतीस तिच्याशी त्याने लग्न तर केलं नाहीच, पण तुझ्या मनाचा कुठलाही विचार न करता तुला काय वाटेल काय नाही याच्याकडे अजिबात लक्ष न देता शुभंकरने त्याला आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलं. चुकलाय तो, नक्कीच चुकलाय. पण पुढे जाऊन काहीतरी चुकीचं होण्यापेक्षा झालं हे बरंच झालं नाही का. हो, तू बस, तू इथं बस, मी तुला सांगतो, बस. खरंच सांगतो शारदा, अगं हे जे झालं ना ते खरंच बरं झालं. म्हणजे बघ ना की शुभंकरचं अश्विनी करमरकरशी लग्न झाल्यानंतर सुद्धा जर त्याच्या मनामध्ये अश्विनी नवलेबद्दलचं प्रेम तसंच राहिलं असतं तर त्याचा संसार सुखाचा झाला असता का. नसता झाला ना. शेवटी कसं आहे शारदा, आपल्या इच्छेपेक्षा शुभंकरचं सुख महत्वाचं आहे ना. आणि तू तर अनेकदा म्हणतेस ना की मुलांच्या सुखापुढे बाकीच्या सगळ्या गोष्टी मला फिक्या वाटतात. बरोबर आहे ना. अगं मग आजच हा एवढा राग का, आणि तोही एवढ्या पराकोटीचा. मला माहिती आहे तुलाही मनात आत कुठेतरी असं वाटतंय की शुभंकरला घरात घ्यावं, हो ना. तू बोलणार नाहीस, पण अगं असं नजर चुकवून उत्तर नाही टाळता येत. आणि मला पक्क माहितीये तू आई आहेस ग बाळची, वैरीण नाहीयेस. प्रत्यक्षात जरी नसले ना तरी मनातून कुठेतरी अप्रत्यक्षपणे का होईना पण तुझे आशीर्वाद शुभंकरच्या पाठीशी कायम असणारच आहेत. आत्ताही आहेत. आत्ता तू चिडलेली आहेस, रागवलेली आहेस, पण बघ जरा शांतपणे मी काय बोलतोय त्याचा विचार करून बघ एकदा. कोणीच नाही आलं आशीर्वाद द्यायला. असं वाटतंय शरू जेव्हा तुम्हाला घरात गेल तेव्हासाठी सगळे आशीर्वाद जपून ठेवले. असो, तुम्ही संसार करा. तुमच्या दोघांचंही एकमेकांवरती खूप प्रेम आहे, त्यामुळे तुमचा संसार सुखाचा होईल. आणि असंही तुम्हाला कोणाच्याही आशीर्वादाची काही गरज नाहीये. आता आम्ही निघतो. तुम्हाला काय हवं असेल तर फोन करा. आता तुमच्या दोघांची जबाबदारी माझ्यावर आहे. चल शुभंकर, येतो मी. तुला काय लागलं ना तर फोन कर. अरे 5 मिनिटात हजर होईल. काय इथेच राहणार आहे? नाही, त्यांनी मला फोन केला ना की लगेच हजर होणार मी. तुमच्या मनात खूप आहे हो वेळेवर यायचं, पण तुमच्या मंचालीच्या मनात असेल का? गुड क्वेश्चन. पण कसं आहे ना झेंडूजी, माझ्या तल्लक बुद्धीमध्ये ना एक आयडिया आलेली. मी माझी मंचली इथंच ठेवून जाणार आहे. म्हणजे कसं आहे ना की जर शुभंकरला तर गरज पडली तर त्याचा वापर करता येईल ना. मारला की नाही सिक्सर, ते पण फ्री हिटवर. थँक्यू रे. अरे थँक्यू काय रे.
झालं तुमचं? निघूयात? तुम्ही दोघेही काळजी घ्या. हा, येतो आम्ही. चल चला झेंडूजी. हे घ्या, आलोच. सॉरी का? अश्विनी, आपला संसार हा असा सुरू होईल असं मला वाटलं नव्हतं. फोटोग्राफर, लग्नात आपण एकमेकांना वचन दिलं होतं, प्रत्येक संकटात एकमेकांना साथ देऊ. मग ते वचन पाळण्याची हीच संधी आहे. कदाचित हीच संकट आपल्याला आणखीन जवळ आणतील. आणि आपण एकमेकांना साथ देत त्या संकटावर मात करू. मी मंदार मंदार दादा मी अरे दादा, तू आम्हाला घाबरवलंस ना. अरे बाहेरचे दिवे काढलेत म्हणून अंधार झालाय ना, म्हणून मी ही मेणबत्ती घेऊन आलोय. थँक्यू. थांबा. आणि इकडे खूप छान घर सजवलंय तुम्ही. शुभंकर, एक सांगू, 4 भिंतीत ताटलेल्या संसारापेक्षा ना स्वतः उभा केलेला संसार खूप महत्वाचा असतो. झोपा तुम्ही आता, उशीर झालाय बराच. येतो मी. ही मेणबत्ती, हा 1 मिनिट. हा, येतो मी. आई, मी ना आता ही सगळी सजावट काढायला घेते. नाही, फायदा काय ना, आपण एवढं सगळं हौशीने केलं आणि ह्या मुलाने काय केलं, भलत्याच मुलीसोबत लग्न करून आला. बरं आई, लग्न केलं तर केलं, आपल्या डोळ्यासमोर तंबू ठोकून राहतोय. आमचं सगळ्यांचं ठीक आहे हो आई, पण शुभंकर तुमच्या सोबत असं वागेल असं वाटलं नव्हतं कधी. तुम्ही किती कौतुक करायचं त्याचं. माझा मुलगा प्रोफेसर आहे, PhD करतोय. आई, आता आपण कोणाकोणाची तोंड बंद करणार? आई, आणि लोकांचा काय भरोसा ना, ते तर प्रेक्षणीय स्थळ म्हणून बघायला येतील. कविता, बस. मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. गप्प बस आता. कविता, आई, तुम्ही दोघी अजून जाग्यात? मंदार, तू आत्ता कुठे गेला होतास? मी ते मेणबत्ती. मेणबत्तीचं काय? अगं नाही, मी मेणबत्ती घेऊन शतपावली करायला गेलो होतो बाहेर. मेणबत्ती घेऊन शतपावली? अगं बाहेर अंधार आहे ना खूप, म्हणून मग मेणबत्ती. तुला कधीपासून अंधाराची भीती वाटायला लागली? मला
भीती नाही नाही, मला भीती नाही वाटत अंधाराची. अगं पण ते बाहेर खणून ठेवले ना जरा, मग चुकून एखादा खड्डा राहिला असेल, मग त्यात पाय अडकेल, मी पडेल, मग त्यापेक्षा आपलं मेणबत्ती घेऊनच गेलो मग. हे असं घोंगडं घेऊन? अगं कविता, बाहेर खूप थंडी आहे म्हणून हे घोंगडं घेऊन गेलो होतो मी. नक्की ना? अगं हो कविता, तुला खोटं वाटत असेल तर तू स्वतः जाऊन बघ, खरंच थंडी आहे खूप बाहेर. बरं चला आता जातो आणि झोपतो मी. हा मंदार, बाहेर खूप थंडी आहे का रे? हो आई.